मुंबईतील 51 कबूतरखाने हे बंद करण्याचे निर्देश हायकोर्टाकडून आले आहेत। यानंतरच आपण जर पाहिलं तर अनेक स्थानिक असतील किंवा जैन समुदायाकडून याच कबूतरखाना बंद न करण्यासाठी निषेध नोंदवण्यात आला। आपण या संदर्भात नेमकं सर्वसामान्य नागरिकांना काय वाटतं, त्यासोबत येथील राहणाऱ्या स्थानिकांना काय वाटतं या संदर्भात आपण लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। आपण पाहू शकता खरं तर कबूतरखान्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी असते, त्यासोबत टॅक्सी स्टँड असेल, बस स्टँड असं याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत या टॅक्सीने बसने प्रवास करत असतात। इथे सुद्धा आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत ते टॅक्सीच्या प्रवासासाठी लाईन बसलेले पाहायला मिळतात। आपण इथे काही लोकांशी बोलणार आहोत। दादा, एक साधा प्रश्न होता की कबूतरखाना बंद करण्यासाठी निर्णय आलेत, अनेक विरोध सुद्धा होते, तुमचं काय मत आहे की कबूतरखाने बंद झाले पाहिजेत की नाही पाहिजेत? माझं मत आहे की कबूतरखान्याचा हा लई दिवसाचा आहे, तो आम्ही आमचा जन्म न झाला तेव्हाचा चालू आहे तो। आता लोकांना त्रास होतोय, आपण बघायला लागेल, आपल्याला त्रास पण होतो लोकांना, कारण वास घाणे येतो। आम्ही गाड्या चालवतोय पण आम्हाला माहिती पडतं की वास कबूतर उडतात तेव्हा वास चांगला घाणे येतो, ते बॉडीला आपल्याला प्रॉब्लेम आहे। हे बद्दल कोर्टाने दिलाय फैसला, हटवायचा पण हटवून दुसऱ्या किती वर्षापासून झाली इथे गाडी चालवताय, तुम्ही किती वर्षापासून कबूतरखाना पाहताय? मला 25 वर्ष माझं कमीत कमी झालं मला बघत। 25 वर्षात कोणाला त्रास जाणवला नाही की तुमच्याकडे अशी काही तक्रारी किंवा तुमच्या कानावर असं काय आलं का? त्रास तर झाला आहे लोकांना, पण माझ्या कानावर 2-3 ठिकाणे आले आहेत, फक्त जास्त नाहीत, पण हा त्रास आहे त्याला। पण पूर्ण हा उचलून कुठे दुसरी ठिकाणी शिफ्ट करा, पण करावं लागेल। नक्कीच आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत। दादा, कबूतरखाना ज्या पद्धतीने बंद करण्याचा निर्णय हायकोर्टाने दिलाय, तुमचं वैयक्तिक मत काय आहे की कबूतरखाने हे बंद झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे? नाही झाले पाहिजे। का नेमकं असं तुमचं मत आहे? कबुतरांसाठी आपण म्हणजे एक आपलं नेचर आहे, ते नेचर राखायसाठी हे ठेवायला पाहिजे, एवढंच। तुम्ही किती वर्षापासून मुंबईत का राहताय, तुम्ही कुठे राहिला? मी जन्मापासूनच मुंबईत राहतोय, मी आता 25 वर्षाचं होईन, मी मुंबईतच राहतोय आणि नेचरसाठी हे राहायलाच पाहिजे कबूतरखाना, माझं हे मत आहे। नक्कीच आपण पाहू शकता इथे काही गृहिणी सुद्धा आपल्या मुलांना शाळेत घेऊन जात असतात। ताई, 1 मिनिट मागतो, काय सांगाल, तुम्ही तुमच्या मुलाला शाळेत सोडायला जात असता तेव्हा एक कबूतरखान्याकडनं तुम्ही प्रवास करता, तुमचं काय वैयक्तिक मत आहे, कबूतरखाने बंद झाले पाहिजेत की नाही? आता ते काय माहिती नाही एवढं, पण याच्यामध्ये वाजबीज असतो, पण व्हायला पाहिजेत असं मुलांच्या विषयमध्ये म्हणजे पाहिजे व्हायला, एवढा विषय काय ना बोलण्याचा। नक्कीच आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। इथे आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात लोकांची खरं तर रहदारी असते। आई, एक प्रश्न होता तुम्हाला, कबूतरखाने हायकोर्टाने निर्णय दिलाय, बरं दादा तू काय सांगशील, हायकोर्टाने निर्णय दिलाय, कबूतरखाने बंद केले पाहिजे की नाही, तुला काय वाटतं? बंद केले पाहिजे। का बंद केले पाहिजे कबूतरखाने? का किती लोक येतात, ते नाकाबिकामध्ये गेले त्यांना सर्दी खोकला ते होऊ शकतो। कुठल्या स्कूलला आहे? छबिलला, CBS इंग्लिश मीडियम स्कूल। तू इथून रोज प्रवास करतो, तुला त्रास झाला कधी? हो, तर सर्दी खोकला होतो कधी कधी। आपण पाहतो दोन्ही साईडने प्रतिक्रिया जे आपल्याला मिळत आहेत। खरं तर काही लोकांचं मत आहे की ह्या कबूतरखाने बंद केले तरी पाहिजेत, किंवा काही लोकांचं मत आहे हे जुनं आहे, ऐतिहासिक आहे, तर ह्याला जपलं सुद्धा पाहिजे। आपण आणखी काही लोकांशी संवाद साधणार आहोत। ताई, एक प्रश्न होता, कबूतरखान्याच्या इथे तुम्ही असता, येतात, प्रवास करता, कबूतरखाना बंद करण्याचे निर्णय आला हायकोर्टाकडनं, तुमचं वैयक्तिक मत काय, हे बंद झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे? झाले पाहिजेत। त्याचा आधी त्रास नव्हता कारण ते कमी होते, त्याची आता प्रजाती जास्त वाढली तर ते बंद होणं त्रास सगळ्यांनाच होतो, इथे राहणाऱ्यांना त्रास होतोय, जे येत आहेत ते राहणारे स्थानिक नाही आहेत, जे बोलणारे आहेत ते, कळलं? आम्हाला त्रास होतोय ते आम्ही रोज जातो, तो होतोच त्रास तिथे। ह्या आहेत शेअरिंग टॅक्सी, तिथून येताना ट्रॅफिक लागतंच, तिथून उतरताना रोज त्याच्यातली धूळ आणि घाण सगळं उडतच असतं, रोज त्रास होतोच आहे सगळं। बंद केलं पाहिजे। हो, हायकोर्टाने दिलेला निर्णय हा योग्य वाटतो? ते पक्षी मायग्रेट होऊ शकतात, त्यांना काय पूर्वीपार चालत आलेले आहेत पक्षी, कुठेही त्यांच्यासाठी वेगळं खाणं घालणार नाही, ते सगळं आपापले मायग्रेशन ते शोधणार आणि ते जाणारच जे हवं तिथे। धन्यवाद। आपण आणखी काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। दादा, काय सांगाल, एकूणच ज्या पद्धतीने हायकोर्टाने निर्णय दिला कबूतरखाने बंद करण्याचा, तुमचं वैयक्तिक मत काय आहे, कबूतरखाने बंद केले पाहिजेत? मी नवीन आहे इथे, असं आहे, इथे कबूतरखान्याचा प्रवास केला, तुम्ही माहितीच असेल कबूतरखाना तुम्हाला? नाही, पहिल्यांदाच आलो। काय बोलता दादा? 50 वर्ष कबूतरखाना आहे, मी लहानपणापासून बघतो ते नाही नाही का, काय कारण असेल? अरे काय जीवांशी खेळतात त्या मुख्य जीवांशी, का त्यांच्यामुळे काय मरतातच का माणसं, मेली तर मरून दे ना। हायकोर्टाने हा निर्णय दिला? काही नाही दिले, हायकोर्टाने नाही दिले, तर आम्हाला माहिती कोण दिलाय तो, आम्ही बघितले, सगळं वाचतो आम्ही पेपरमध्ये, पेपरात जातो, युट्यूबवर सगळं बघत असतो कोण आहे त्याच्यामध्ये हातात। काय वाटतं पण तुम्हाला याच्यामध्ये राजकारण होतं का? नको, सोडून दे विषय, नको आम्हाला। ठीक आहे, काही लोकांचं
ठीक आहे, काही लोकांचं मत आहे की हे कबूतरखाने जे आहेत ते बंद करावेत. मात्र याच्याच दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर अनेक लोकांचं असं सुद्धा मत आहे की कबूतरखाने ऐतिहासिक आहेत, त्यासोबत या कबूतरखान्याला पशूंचा जीव घेऊन आणि त्यामुळे कबूतरखाने बंद न करू अशी देखील काही लोकांकडून प्रतिक्रिया जिथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदिलसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई. थांबायचा बस जाऊ दे, थांबायची बस रुको एक मिनिट, उसका बस. सध्या आपण आलो आहोत दादरच्या या स्टेशनच्या परिसरात. आपण पाहू शकतो इथे मोठ्या प्रमाणात लोकांची रहदारी जी असलेली पाहायला मिळते. आपण इथल्या काही स्थानिकांशी बोलणार आहोत, लोकांशी संवाद साधणार आहोत. तर दादा काय सांगाल, एकूणच एक हायकोर्टाकडनं कबूतरखाने बंद करण्यासंदर्भात निर्णय आला आहे, तुमचं वैयक्तिक मत काय, कबूतरखाने बंद झाले पाहिजेत की नाही झाले पाहिजे? मी प्रमोद चितारी ट्रॅव्हल्स म्हणून माझं कबूतरखान्यासमोरच गेली 61 वर्ष माझं ऑफिस आहे. दिवसातले 8 तास मी या ठिकाणी असतो. कबुतरांविषयी 3 दिवसापूर्वी आवाज उठला, कोर्टाचा निकाल झाला. या कोर्टाच्या निकालामध्ये त्यांनी कबूतरखाने बंद करा म्हणून सांगितलं. कबूतरखाने बंद केले गेले, पण परत त्यांनी मोर्चा काढला, ताडपत्र्या फाडल्या आणि परत त्या ठिकाणी त्यांनी चालू केले. त्यावर परत दुसऱ्या दिवशी सरकारने बंद केलेत. आता यांनी कशी चोरी चालू केलेली आहे. आता तुम्हाला कबूतर खाली नाही आहेत, कबूतरखाना बंद झालेला आहे. पण या ज्या काही त्या मंदिराच्या आजूबाजूच्या सगळ्या तुम्हाला बिल्डिंग दिसत आहेत, या बिल्डिंगचा प्रत्येक टेरेस हा कबूतरखाना झालेला आहे. प्रत्येक बिल्डिंगच्या टेरेसवर लाखो कबूतर आहेत आणि त्यांना हे धान्य वर जाऊन पोतीच्या पोती घालतायत. याचा व्हिडिओ आता पण मी तुम्हाला देतो. पण कबूतरखाने हे ठेवले पाहिजेत की नाही? आता हा कबूतर मुळीच असता उपयोगी नाही. या ठिकाणी रहदारीचा रस्ता आहे, हे मुंबईचा हार्ट आहे. या ठिकाणी लाखो लोक प्रत्येक क्षणाला येत असतात. याच्यापासून जे काही त्यांच्या पंखापासून काही जंतू हवेत पसरतात, त्यामुळे दूषित हवा निर्माण होते. याशिवाय त्यांची जी काही वरून उडतात ती विष्ठा जी काही पडते. खरं पाहता असं आहे की आपल्या मंदिरात येथे मंदिरात जाताना पुष्पवृष्टीवरून केली जाते, पण या कबूतरखान्याजवळ मंदिरात जाताना वरून या कबुतरांची विष्ठावरनं डोक्यात पडते. प्रत्येक मिनिटाला तुम्ही जर का बघितलं आणि हा रस्ता क्रॉस करताना रोज हजारो माणसं रस्ता क्रॉस करतात आणि त्यांच्या डोक्यात वर्ण विष्ठा पडत असते. एका मिनिटाला 100 लोकांच्या डोक्यावर ही विष्ठा पडते. कोणाचीही विष्ठा असू दे, तुमच्या डोक्यावर तुमच्या कपड्यावर पडणं हे चांगलं आहे का? हे नाहीये. त्यापासून सायन्स सांगतं की रोग बरेच आहेत. हा एक गोष्ट. अजून याशिवाय त्यांचं गोडाऊन तिथंच बाजूला आहे, मंदिराच्या बाजूला गल्लीमध्ये हे धान्य ठेवतात, ते गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये चण्याची पोती ते एकावर एक रचून ठेवतात. या चण्यामध्ये काय आहे मला माहित नाही, पण त्यातनं उष्णता निर्माण होते आणि त्यापासून आतापर्यंत 2 वेळा आग लागली तिथे. अशी या बिल्डिंगला आगीचा धोका आहे. फुकटचं खायला मिळतं आणि हवं तेवढं खायला मिळतं. घुशी आणि उंदीर इतक्या या कबूतरखान्याच्या परिसरात आणि इथे राहणाऱ्या लोकांच्या घरात प्रत्येक झालेले आहेत की उंदरांपासून काय काय उपद्रव होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ते उपद्रव चालू झालेले आहेत. एकंदरीत या गोष्टी असं आहे, आम्हाला तुमच्यावर कसलाही जैन लोकांच्यावर आक्षेप नाहीये. तुम्ही ते पाळू नये असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त सार्वजनिक ठिकाणी ते इथं नकोत, कारण त्याचा आम्हाला राहणाऱ्या लोकांना, दादरला येणाऱ्या सर्व लोकांना जो काही त्रास होतोय आणि त्यापासून आजारपण जे काही येत आहे हे अत्यंत वाईट आहे. अहो, तुम्ही सुद्धा दर्शनाला सकाळी येता, तुमच्या प्रत्येक 15 माणसाच्या एका डोक्यावर वर्ण विष्ठा पडते. तुम्ही आमच्याकडे येऊन पाणी मागता तिथे शेजारी का? आम्हाला वाटतं हे पाणी प्यायला आमच्याकडे आले, पण ते पाणी प्यायला नाही येत, तर त्यांच्या अंगावर पडलेली विष्ठा पुसण्यासाठी त्यांना पाणी लागतं, म्हणून ते आमच्याकडे आमच्या ऑफिसात येतात. तर हे अत्यंत वाईट आहे. हे बंद झालं पाहिजे. हे खाली बंद झालंय, पण आता प्रत्येक बिल्डिंगवर कबूतरखाना झालेला आहे. हा तुम्ही कसा बंद करणार ते ठरवा आणि तो कबूतरखाना तुम्ही बंद करा, एवढीच तुम्हाला फक्त विनंती आहे. धन्यवाद. प्रमोद दादा काय सांगाल, एकूणच कबूतरखाने बंद करण्यासंदर्भात तुमची काय वैयक्तिक मत आहे? बंद केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? नाही, साहेबांना सांगा ते काय नाही, बंद केला पाहिजे, पण त्यांच्यासाठी पर्यायी कारण शोधला पाहिजे. दुसरा काहीतरी जागा पाहिजे त्यांच्या. एवढे वर्षांनी आपण इथे देतो त्यांना, तर आता नवीन जागा त्यांचं तुम्हाला काहीतरी पाहिजे ना त्याला. आता सोडू शकत नाही आपण त्यांना. आता दादा काय वाटतं तुम्हाला, कबूतरखाने बंद केले पाहिजेत की नाही केले पाहिजे? पक्ष्यांची हाल अपेष्टाच आहे.
कबूतरखाने म्हणजे काय आलपेक्षा असल्यामुळे पक्षांना एक स्थलांतरित जागा कुठेतरी चांगलीशी द्या. ओपन जिमखाना वगैरे किंवा मैदान वगैरे असेल तर या रहदारीच्या एरियात म्हणजे बसणं म्हणजे चिकार हे आहे. इथे दादरला एवढे मध्यमवर्गीय लोक येतात खरेदीसाठी आणि त्यात कबूतरखान्यांचे हे कबुतराची जी विष्ठा असते ती माणसाच्या आरोग्याला एकदम हानिकारक आहे काय. त्यामुळे त्यांना स्थलांतरित करा कुठे ते. आता एकमेकाचे पक्ष आता हे राजकारण्यांचे स्थलांतरित होतात. भाजप शिवसेनेकडे, शिवसेना भाजपकडे काय. आता एकनाथ शिंदे आणि ते हे एकमेकाचे साथीदार आहेत. आता ह्याच लोकांनी नेम काढत त्यांना विचार स्थलांतरित जागा चांगली योग्य पर्याय ठिकाणी द्या ना. जनतेचे हाल कशाला करता तुम्ही काय. मी पहिले स्थिर व्हा, सरकार पहिले स्थिर करा यांचं काय. आणखी काही लोकांशी बोलू. दादा काय सांगा ते आता बरं. दादा एक प्रश्न होता, कबूतरखाने बंद करण्यासंदर्भात हायकोर्टाने निर्णय दिलाय. तुमचं वैयक्तिक मत काय. बंद व्हायला पाहिजे. का असं का वाटतं. माणसाला आजारपणा होते ते बघायला पाहिजे ना. दादा काय सांगशील एकूणच कबूतरखाने तर चांगलंच होईल कारण तिथे आजारपणा होता ना त्यामुळे बस. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.